तर मंडळी तुम्हाला मी जसं बोललो आपण चाललं गुरुदत्त प्रीमियर लीग बघायला. तर हा त्याचा पूर्ण संपूर्ण ग्राउंड आणि त्याची सगळं मंडळी. तर काय यावरची तयारी आपली? तयारी सगळी झाली आहे ऑलमोस्ट आणि अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये आमची टुर्नामेंट सुरू होईल. 365 दिवस त्या टुर्नामेंटची आम्ही सगळी वाट बघतोय. गुरुदत्त क्रिकेट संघ हा घणसोलीतील नंबर 1 संघ नेहमीच ज्याने क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं आहे. त्याच गुरुदत्त क्रिकेट क्लबची आज या मित्रमंडळाची आज ही स्पर्धा आहे. GPL म्हणजेच गुरुदत्त प्रीमियर लीग. सगळेच एक्सायटेड आहोत. ही स्पर्धा आम्ही नेहमीच या स्पर्धेची वाट बघतोय आणि आज क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला अनुभवायला मिळेल. क्रिकेटमध्ये आज पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, सगळे एकत्र येऊन एका मंचावर एका मैदानावर आम्ही क्रिकेट खेळणार आहोत. GPL आमच्यासाठी जीनियस, ग्लोरियस आणि ग्लॅमरस प्रीमियर लीग आहे. गुरुदत्त प्रीमियर लीग आहे. यासाठी आम्ही सगळ्याच खेळाडूंना आपण शुभेच्छा देतोय. धन्यवाद. गुरुदत्त मंडळाचा विजय असो. गुरुदत्त मंडळाचा विजय असो. तर तुम्ही बघितलंच मंडळाचे त्याचे काय बोलले आपले नानासं वगैरे. तरी त्यांची सुंदर ट्रॉफी पहिल्या नंबरची आणि जे सिरीज ठेवले सायकल ते आपल्या दादांनी ठेवलंय. तर तुला कशी काय इच्छा झाली सायकल ठेवायची? कोणत्या एखाद्या खेळाडूला प्रेरणा भेटावी चांगलं खेळण्यासाठी म्हणून सिरीजसाठी सायकल देण्याचा छोटासा प्रयत्न केला. सो एक नंबर काम केलं दादांनी. म्हणजे खेळायला पण अजून मजा येईल. सायकल बघून जर अजून आवडीने खेळते. हां, असं कसं पूर्ण आहे. इथं आपला विनेत बंद सुद्धा आहे. त्याची पहिलीच मॅच आहे. मग काय कसं काय रणनीती काय आहे? कसं होईल तसं राम भरोसे सब. आता बघूया. अजून महिलांचा डान्स सुद्धा आहे. आपली इथे रिद्धी बहीण आहे सध्या. फोटो कुठला गाणी कुठला आहे? अरे सांग ना थोडा हिंट तरी ते. अच्छा, तर आपल्या इथे नानीसं वगैरे आहेत. कशी झाली तुमची प्रॅक्टिस? डान्सची पण आणि क्रिकेटची पण. डान्सची पण आणि क्रिकेटची पण. सो आपण यांची पण मॅचेस वगैरे बघणार आहोत. इथे आपली दिदी आहे. ही इथं अजून यांचा फोटो वगैरे चाललाय. फोटो सेशन ऑन टॉप. फक्त फोटो काढायचे काय? खेळायचं काय? मी फोटो जास्त काढायचे. नाही तुम्ही खेळणार. मला तुमच्यावर विश्वास आहे. बाकी ते नंतरच समजेल खेळाल की नाही. ते मला बेस्ट ऑफ लक द्या. येस गुड लक. इथे पण आपले एक व्लॉगर आहे. इथे पण नाना आणि ही पण व्लॉग करते. हिला पण सबस्क्राईब करा. हिच्यावर पण येईल, माझ्यावर पण येईल. दोन्ही सबस्क्राईब करा. येस पूर्ण वाईट आता बघूया. त्यांचा डान्स वगैरे होतो. यांचा स्टेज वगैरे पण एकदम सुंदर आहे. इथे डीजे जरा चाललंय मेजरमेंट आणि इथं सर्व महिला मंडळ बसले. हॅलो गाईज. इथं सर्व महिला मंडळ नानीस आहेत आपले. तर यांचे मॅचचे नंतर आहेत, त्यामुळे सगळे साड्या वगैरे घालून आता फक्त मजा बघायला आलेत. आहे ना, सगळे दिसतात. वाईट आहे. तर यांच्या नंतर मॅच होणार आहेत. तुमच्या मॅच किती वाजतात? म्हणजे 7 वाजतील. तर आपण 7 वाजता यांच्या मॅच बघणार आहोत. सध्या आता यांचे मस्त एक मजा घेतील. तर बघूया आता काय होते तुम्हाला दाखवतोच. आता पहिला यांचा डान्स बघूया. फक्त बघा आणि मजा घ्या आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. याची मी 50 रुपये दिले. इथे डीजे चाललंय सगळा. ते आपला मग आता करताय डीजे सेटिंग. कर ते आपला अनुज बंधू पण आहे. रील बनवणार आहे. रील. तर मंडळी तर सर्व टीम झालेत. म्हणजे लाईनअप झाला टीमचा. आता इथे इनॉग्रेशन होणार आहे थोड्या वेळात. नारळ वेळ फोडतील. इथे आपला निनाद मडवी, इथं व्हिडिओग्राफर गोप्रो वगैरे घेऊन आला आहे. आणि इथे लाईव्ह आहे. GTC लाईव्ह चालू आहे. इथे आपला अनुज बंधू पण आहे. बघू काय करतोय तो. रील त्याची इच्छा आहे ना. बघू आपण 19-20 कुछ आहे उसका. काय भाई झाली का नाही प्रॅक्टिस? बघूया आता कसं काय होतंय. आता नारळ वगैरे फोडतील, मग स्टार्ट होईल. आधी डान्स आहे यांचा. हे इनॉग्रेशन होऊन तर वरिष्ठ मंडळी सगळे उभे राहिलेत. अरे बापरे, मोठे कॉमेंट कसले नवीन चॅनल व्हायचा. हां कॉंग्रॅच्युलेशन भाई. नवीन चॅनलबद्दल. आपल्या बंधूचा नवीन नाही आपल्या बंधूचा नवीन चॅनल ओपन झालेला आहे, आयुष पाटील. तर त्याच्यावर पूर्ण म्हणजे जे स्टेडियमचे वगैरे इन्फॉर्मेशन असेल तो देणार आहे. तर तुला काय बोलायचं चॅनलबद्दल? स्वप्न होतं एक माझा का म्हणजे क्रिकेट स्टेडियममध्ये जाऊन जितके क्रिकेट स्टेडियम आहेत ते सगळीकडे जाऊन मला मॅचेस बघायच्या होत्या. एकच स्टेडियममध्ये बघितले मॅच, पण अजून सगळ्या स्टेडियममध्ये बघणार आहे मी आणि त्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मी. तर ते बघा तुम्ही. तर असं काय सर्व आहे. बाकी सबस्क्राईब करा. मी तुम्हाला देतोय भाईचा आपला लिंक. आणि इथे आता यांचं होईल इनॉग्रेशन तुम्हाला दाखवतोच. चला बघूया. इथे आपला अक्षय दादा गळ टाकताना माशाचा गळ 360 कॅमेरा आहे. गुरुदत्ताचा कंत तरी मावरा गवळलेला. हळद कुंकू वाहून अगदी पारंपरिक पद्धतीने
ही या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. अगरबत्त्यांचा दरवळणारा सुगंध आज प्रत्येक घरामध्ये पोहोचला. त्याचं कारण आहे जीपीएल. जीपीएल म्हणजेच मानाची आहे, जीपीएल म्हणजेच सन्मानाची आहे, जीपीएल म्हणजेच अभिमानाची आहे. आणि गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या या स्वाभिमानाची स्पर्धा आहे. हा मान सन्मान स्वाभिमान राखला जातो या स्पर्धेच्या निमित्तानं. जीपीएलचा थरार आणि पहिला श्रीफळ वाढवला जातोय. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकविरा माते की जय श्रीराम, जय श्रीराम. आपण पाहू शकाल उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. आज जर पहिल्यांदा तर मंडळी जो आपला बेलगामला अटॅक झाला होता त्यासाठी थोडा आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. काश्मीर मधील बेलगाम इथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आम्ही सगळेच तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय. मृत्युमुखी पडलेले आमचेच भारतीय जवान, भारतीय नागरिकांना आपण देऊया भावपूर्ण श्रद्धांजली. एक साथ सावधान. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 जय. भारत माता की, भारत माता की. पहिला टॉस जो आमचा टीमचा कॅप्टन आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब कॉल केला आणि जीपीएल शुभम टॉस तुम्ही जिंकला का निर्णय असेल. तर मंडळी आपला भाई टॉस जिंकलाय. तर काय काय घेतलंय आपण? तर काय तुझी रणनीती काय असेल? कमी धावांनी रोखायचंय, नंतर पहिली मॅच जिंकलो का जरा सेफ. यस यस यस. तर असं टेन्शन नाही. तर असं यांची रणनीती आहे. दादाचा पण आहे. तर बघू यांची मॅच कशी होते ते. आता विनीतला जाऊन विचारूया आपण. आधी डान्स आहे, आता डान्स बघूया. हा बरोबर आहे, बरोबर आहे. हा नेहमीप्रमाणे लेट झालेला आहे, मगाशी नव्हता. हा कामच होतो जरा, काम करत होता. तर आपला निनाद बंधू आहे. त्यांची तुमची मॅच कधी आहे? लास्ट मॅच आहे. तर आता डान्स वगैरे बघूया आपण. तर मंडळी आपला हा बंधू टॉस हारलेला आहे. तर काय तुझा काय प्लॅनिंग होता, काय घ्यायचं होता टॉस जिथून? आम्ही जाम मेहनत पाहिजे ते पण टॉस जिंकून. आता बॅटिंग आलोय, धावा करायचा प्रयत्न करू 50 ते 55. बघूया कसं होतंय. बॅटिंग करायची आहे मलाच. तर यांची बॅटिंग आपण यांचा डान्स नंतर बघणार आहोत. बाकी यांचा स्कोर किती होते ते बघूया आपण. यांची बॅटिंग आहे. चला आता यांचा डान्स बघूया. या सोहळ्याची परंपरा आहे की या स्पर्धेची सुरुवात होतीये एका ग्रँड ओपनिंगने. ती ग्रँड ओपनिंग असेल आज या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आमच्याच गुरुदत्त महिला मंडळाच्या वतीने एक स्पेशल डान्स या स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनी दरम्यान पाहायला मिळेल. जाऊया. कॅमेरा रेडी, डीजे रेडी, साऊंड प्लीज. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जीपीएल 2025 हा ग्रँड सोहळा रंगत असताना
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. तर मंडळी तुम्ही बघितलं मस्त डान्स होता. आता नाश्ता दिला आपल्याला मस्त समोसा खाऊ आणि मॅच चालू आहे. मग तुम्हाला दाखवतो की विनीत बुला त्याची बॅटिंग आहे. त्याचा स्कोर कसा काय होतो ते दाखवतोच. आणि इथं आपला एक बंधू खातो का, त्याचा उपास आहे बोलला तो. तर मंडळी आता मॅच स्टार्ट होते आणि पहिला बॉल आपला विनीत बंधू खेळतोय तिथे. चौका तर विनीत बंधू आपला आउट झालेला आहे आणि आपला स्वप्नील दादा आला आता. विघ्नेश नाना चौका चौका. तर मंडळी विनीतने बॅटिंग करून 46 टार्गेट दिला आणि आपला दुसरी याच्यानंतर मॅच आपला टॉस होतं इथे. म्हणजे आपला यश बंधू आणि यज्ञेश बंधूंची मॅच आहे. त्याचा टॉस होतं इथे. तर मी विनंती करेन दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत जोडले गेले, मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होत आहे. आणि सामन्याची नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे ईगल संघाने. यश काय म्हणाल, तिसरं पर्व आहे, तिसऱ्या पर्वामध्ये आलेला असताना या स्पर्धेचं एकूण एक आयोजन कसं वाटतं आपल्याला? नक्की जर कमिटीचा विचार केला तर खूप मेहनत घेतली सर्व पोरांनी, तर त्यांना पण मी थँक्यू बोलेन कारण सर्वांनी कोऑपरेट केलं. मंडळी जो आता टॉस झाला तो आपला जिंकला, आपला यश बंधू जिंकलाय. काय घेतलंस तुने? आम्ही बॉलिंग घेतली. तर काय पहिली मॅच होती, टॉस जिंकलो. काय तुझी रणनीती काय? स्ट्रॅटेजी तर काय नसते, जसा गेम होत जाईल सिच्युएशन असेल तसं मी स्ट्रॅटेजी. तर त्याच्या ऑपोजिट आपला यज्ञेश बंधू, तर त्यांना बॅटिंग भेटले. तर तुझे काय रणनीती असेल? काय नाही. तर इथं आता आपले शुभनाथांची बॅटिंग चाललंय. त्यांना 46चं टार्गेट दिलंय. बघूया कोण जिंकते त्यांच्यात. विनीत बंधू आपला बॉलिंग टाकतोय. आणि चेंडू एक बॉल 2 रन, एक बॉल 2 रन. तर मंडळी पहिली मॅच झालेली आहे आणि आपल्या शिवमनाथांनी ती मॅच जिंकली आहे. तर दुसरी मॅच चालू होते. आपला यज्ञेश यश बंधू, तर यज्ञेशांनी बॅट घेतली. तर बघूया आता कोण जिंकते आणि त्यांचे किती रन होत आहेत तुम्हाला सांगतोच पहिली इनिंग झाल्यानंतर. पहिला बॉल पडला. चौका चौका. तर मंडळी आता विकेट पडले आणि आपले घनसोली 11चे कॅप्टन आपले विशाल नाना आलेले आहेत. बघूया आता कसं काय होतंय. तर मंडळी पहिली इनिंग झालेली आहे आपले यज्ञेश संघची आणि त्यांनी 33चं टार्गेट दिलं आहे. बघूया आता चेस करतायत का आपले यशचा. बाकी आता पुढची मॅच आहे ती कोणती बघूया आपण. जाऊया आणि त्यांचा टॉस बघूया. चला. जीपी कॉल केला आणि तर मंडळी आपला अक्षरचा टॉस जिंकलेला आहे. तर काय तुझी रणनीती माता? आता आम्ही यांना 35-40 जाऊ. बघूया आता कसं होतं. ऑपोजिट टीमला विचारूया. तर तू टॉस हारलायस, काय तुझी रणनीती आता? जर तू टॉस जिंकलास तसं काय घेतला असतास? तर असं सर्व त्यांची टीम आहे. इथं मोठे मोठे प्लेअर बसलेत, दिग्गज प्लेअर बसलेत. यांची मॅच बघूया आपण कोण जिंकतंय ते. तर आता आपले यश बंधू उतरल्यात चेस करायला. आता बघूया कसं काय होतं, ते जिंकतायत की नाही. ते 33 रन काढायचे त्यांना आणि 1 रन ऑलरेडी झालेला आहे.
एकदम चुरस चुरस असे चाललंय. चोरटी डाव चोरटी डाव. लाडू पण आलेला आहे. तर मंडळी ही मॅच आपल्या यज्ञेश बंधूचं जिंकलेलं आहे. आपला यश बंधू हारलेला आहे इकडे. तर याच्यानंतरची मॅच आपल्या निखिल दादा आणि अक्षयदादाची आहे. तर बघूया कोण कोण जिंकता येते. बघूया कोण जिंकता येते. तर आता अक्षयदादा वर्सेस निखिल दादा. मंडळी निखिल दादा यांची बॅटिंग झालेली आहे आता आणि त्यांनी 51 रनचं टार्गेट दिलेलं आहे. सॉरी 52 रनचं टार्गेट दिलं आहे. 51 रन केलेले आहेत. आता बघूया ती कशी काढतात आपले अक्षरदादा. त्यांच्या तर बॅटिंग आहे, चेस करणार आहेत ते. बघूया कसे चेस करतात ते. आणि इथं आपला यज्ञेश बंधू भेटलाय, बसलाय, तो जिंकला. त्यांचे पहिलीच मॅच जिंकलाय, 1 नंबर खेळला. आता बघूया यांची कशी चेस होते ते. चेस होते की हारतायत ते बघूया. चला. आणि इथं मुलींची मॅच होणार आहे, त्याच्यामधली एक. येस 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 येस. वेटिंग वेटिंग वेटिंग. तर मंडळी तुम्ही बघताय आपल्या पुरुषांची मॅच चालू आहे, पण आपल्या ज्या महिला मंडळाच्या मॅच आहेत त्या चालू होणार आता. म्हणजे मेन आकर्षण तेच आहे महिला मंडळाच्या मॅच. म्हणजे त्यांना पण खेळायला भेटेल आणि उत्साह पण वाढेल. तर या सर्व त्यांच्या महिला मंडळ आणि त्याच्यामध्ये आपले ब्लॉगर पण आहे, त्यावर तिथं होऊ दे. तर या सर्व त्यांच्या नाणेच आपल्या बहिणी वगैरे टीममध्ये. तर काय तुमची प्रॅक्टिस कशी झाली? मग जिंकायची तयारी आहे का नाही? पुण्याची टीम आहे एकदम खतरनाक आणि कलर पण एकदम भारी आहे. ग्रीन 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 पर्यावरणाला आधारित कलर आहे. तर आता आपण दुसऱ्या टीमला बघूया जाऊन. चला. तर मंडळी तुम्ही आता बघितलं ग्रीन टीमला, तर आपण आता बघतो ब्ल्यू टीम. म्हणजे त्यांचं आपल्या नानीसा आणि दिदी वगैरे आपल्या बहिणी आहेत. तर कशी झाली तुमची तयारी? आमची तयारी एकदम जोरदार आहे. कसंही पाहिजे आम्ही आमचं 100% देऊ बस, बाकी काही नाही. पण जिंकायची तयारी आहे का नाही? जिंकायची तर सगळ्यांची तयारी आहे. जिंकलो तर बेस्ट, नाही हरलो तरी बेस्ट चालेल. दुसरी आपली जिंकतील. बरोबर आहे. तर तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट, नीट खेळा. तर म्हटलं तुम्ही आता बघितले ब्लू टीम. तर आता आपल्या समोर आले आणि त्यांच्या सर्व महिला मंडळात ते आपल्या नानीस बहिणी वगैरे सर्व. तर कशी झाली तुमची प्रॅक्टिस? बेस्ट सगळे देणार आहेत. तुम्ही काय जास्त देणार आहेत? आमचा ट्राय असेल जिंकण्याचा, जास्तीत जास्त स्कोर करण्याचा आणि त्यांचे स्कोर अडवण्याचा. अजून तुम्हाला काय बोलायचंय? आता गेमच बघा तुम्ही सगळेजण मिळून. गेमवर आपण फोकस करूया. तर म्हणजे हिचं म्हणणं हम बोल की नाही करके दिखाएंगे असं हिचं म्हणणं आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. तुम्ही जे आता टीम बघितली होती पिंक टीम, तर आता आपल्या समोर आले पर्पल टीम आणि आपल्या सर्व नानीसा वगैरे आहेत. नानीसा वहिनी, ताई वगैरे बहिणी. तर कशी झाली तुमची तयारी? एकदम मस्त. जिंकायची तयारी आहे का नाही? आम्ही जिंकणार. अजून काय बाकी बोलायचं अजून? आता आमच्या प्लेयरनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. आता बघू कोण कसं खेळतंय, पण जिंकणार तर आम्ही. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तर मंडळी तुम्ही बघितलंच आपल्या नानींचा आणि आपल्या ताई वगैरे तुमचा जोश किती आहे. तर त्याला थोड्या वेळात खेळणार आहे. म्हणजे आता थोडी मॅच होईल आणि नंतर त्यांचं होईल आणि त्यांची मॅच चालू आहे. तर बघूया आपण कसं काय होतं आहे. आणि त्यांना पण थोडा खेळायला आनंद भेटेल. एवढे दिवस म्हणजे वर्षभर ते काम वगैरे करत असतात, पूर्ण चूल मूल तेच असतात, पण एक दोन दिवस असतात ते मजा करायला भेटतात. तर यांच्या मंडळांनी मस्त ठेवलं आहे की ते मैदानात सुद्धा खेळायला ठेवलं आहे. तर असं काय सर्व आहे.